नमस्कार मित्रांनो, यश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत रेल्वे पार्ट 4. आतापर्यंत पार्ट 1, पार्ट 2 आणि हा पार्ट 3. आता यानंतर आपण पार्ट 4 हे गणितात आपण मित्रांनो शिकूया. चला तर सुरू करू रेल्वे पार्ट 4. मित्रांनो, गणितात काय म्हटलंय बघा. गणितात म्हटलं आहे दोन स्टेशन ए आणि बी एकमेकांपासून 220 किलोमीटर अंतरावर आहे. किती आहे? 220 किलोमीटर अंतरावर आहेत. एक रेल्वे गाडी का म्हणता ही एक रेल्वे गाडी एक रेल्वे गाडी ए पासून 80 किलोमीटर तासी वेगाने बी कडे जाते. कोणाकडे जाते? बी कडे जाते. 30 मिनिटानंतर एक दुसरी रेल्वे गाडी 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने बी पासून ए कडे जात आहे. दोन्ही गाड्या ए पासून किती अंतरावर मिळतील? मित्रांनो, एक रेल्वे अशी जाऊन राहिली ए, ही ए रेल्वे घ्या, ही ए रेल्वे आणि ही बी रेल्वे. यांच्यामधलं अंतर किती आहे? यांच्यामधलं अंतर आहे 220 किलोमीटर. 220 किलोमीटर. मित्रांनो, आपण लाईन मेथडनी सोडू. कोणती? लाईन मेथडनी. चला तर आपण लाईन आखून घेऊ. कोण ए आहे, कोण बी आहे, बरोबर. तर काय म्हटलं, दोघातलं अंतर किती? 220 किलोमीटर आहे. हे एक रेल्वेकडे ए पासून 80 किलोमीटर असे वेगाने बी कडे जाते. 30 मिनिटानंतर दुसरी निघते. जे ही पहिली निघली 30 मिनिटामध्ये किती अंतर पार कर? ही 80 किलोमीटरवाली 30 मिनिटात 40 केलं. किती? 40. एका तासात 80, 30 मिनिटात 40 राहिलं किती? हे 100 180 राहिलं, बरोबर. हे 180 राहिलं, 180 राहिलं. नंतर हे एका तासात किती पार करत? ही नंतर ही समोरचा हे किती? अर्ध्या तासात केली. किती? 30 मिनिटात. ही ही 30 मिनिटात पार केलं. एवढं 30 मिनिटात केलं. 30 मिनिट तिथून समोरचे 1 तास किती राहिली? एका तासात किती राहिली? 1 तासात 1 तासात ही किती चालेल? 1 तासात ही 80 चालेल समोरचे, बरोबर. 80. आता ही किती वाजता निघली? ही अर्ध्या तास सुटल्या, अर्ध्या तासानंतर ही निघली. त्याचा वेग किती आहे? 100चा आहे, बरोबर. 100चा हिचा वेग, चा वेग 100चा आहे. तर एका तासात किती निघाली तुम्ही? एका तासात ही निघली. त्याचा वेग किती आहे? हां, 100चा. त्याचा वेग आहे 100. 100चा हिचा वेग किती आहे? 100चा. 100 करा. कलर दुसरा घेऊ आपण, हिरवा घेऊ. बी कडून निघली. एका तासात किती गेली? एका तासात 100, बरोबर. हे एका तासात 100 झाली. एका तासात 100, बरोबर. एका 100. आता पहा, आता पहा किती? 220 40 अधिक 80, 120, 120 अधिक 100, 220 आलं अंतर. हे 220 अंतर आलं. इथं काय म्हटलं आहे? किती अंतरावर भेटतील ए पासून? ए कुठून आहे? इथून. हे 40 ते हे 40 आणि हे 40 80 बरोबर 20 किलोमीटर. ही 120 किलोमीटर अंतरावर ए पासून भेटेल. बी पासून विचारलं तर बी पासून विचारलं तर ही ए पासून झालं.
बी पासून म्हटलं तर किती होईल? हे 100च आहे. बी पासून 100 किलोमीटर अंतरावर. आपलं उत्तर आहे ए पासून. ए पासून विचारलं आहे 120 किलोमीटर अंतरावर. चला दुसरं पाहू आता. दुसरं काय म्हणत आहे? दोन स्टेशन ए आणि बी एकमेकांपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. किती आहेत? 110 किलोमीटर अंतरावर आहेत. एक रेल्वे गाडी ए पासून सकाळी 7 वाजता 20 किलोमीटर तासाच्या वेगाने बीकडे जात आहे. आणि त्याच दिवशी सकाळी 8 वाजता एक दुसरी रेल्वेगाडी 25 किलोमीटर तासाच्या वेगाने बीकडून एकडे जात आहे. तर तसाच पुन्हा मगाशी सांगितलं तसंच ही ए स्टेशन आहे, ही हे बी स्टेशन. आपण लाईन मेथडने सॉल्व करू. पहिली आपण लाईन काढून घेऊ. लाईन काढून घेऊ. ए साईड आहे, बी साईड आहे. किती वाजता निघली? मध्ये 7 वाजता निघली पहिली ए कडून. 7 वाजता किती? 20 किलोमीटर बी कडे निघली. त्या दिवशी सकाळी 8 वाजता. मग दुसरी 8 वाजता निघली, पहिली 7 वाजता निघली. मग 7 ते 8च्या दरम्यान किती अंतर काढाल? ही 20 किलोमीटर. बरोबर. 7 ते 8च्या दरम्यान 20 किलोमीटर काढाल अंतर. टोटल अंतर किती आहे या दोघात? इथून अंतर हे किती आहे? हे अंतर आहे 110. हे अंतर आहे टोटल इथून इथून कोणतं अंतर आहे? 110 किलोमीटर. आता राहिलं किती? हे 20 गेल्यावर हे 90 राहिलं. बरोबर. आता दुसरी लाईन घ्या पुन्हा 90ची. ही 90ची लाईन हे आणि हे बी. आता का 8 वाजता निघली ना? किती वाजता निघली? 8 वाजता. बरोबर. 8 ते 9 इथून 8 ते 9. 8 ते 9. 8 वाजता निघली ही, 9 वाजता बी. किती किती अंतर काढ? हे 20 काढाल. हे किती काढाल? 20. बरोबर. 8 ते 9. 8 ते 9 नंतर ही किती वाजता निघाल? 25 आहे. किती होईल? 25. हो हे 25. 8 आता किती झालं? हे 45. तर 9 ते 10 हे किती काढले? 20. 9 ते 10 20. 9 ते 10 20. आणि हे किती काढाल? 9 ते 10 25 झालं. आता एकमेकांना कोणत्या वेळेस भेटतील पहा. 7 वाजता इथून निघली, 8 वाजता हे अंतर काढलं. 8 वाजता ही बी कडून निघली दुसरी रेल्वे. ही 8 ते हे किती? 8 ते 10 अंतर 40 झालं. आणि इथं 8 ते 10 अंतर 50 झालं. यांची ॲडिशन 90 झाली. हे 90 झालं. तर किती वाजता मिळाली एकमेकांना? ते 1 वाजता भेटली. 10 वाजता किती वाजता भेटली? तर काय ते एकमेकांना 10 वाजता भेटले. ॲडिशन करा. हे जे जेवढं अंतर आहे यांचे ॲडिशन 90 किलोमीटर. ते एकमेकांना ते 10 वाजता भेटणार. किती वाजता भेटणार? 10 वाजता. तर आहे 10 वाजता. ठीक मित्रांनो, समोरचं पाहू आता. समोर काय म्हणतात? दोन व्यक्ती. हे दोन व्यक्ती रेल्वे रुळावर पाहिजे. रेल्वे रुळावर सोबत एकाच दिशेने अनुक्रमे 3 किलोमीटर तास आणि 6 किलोमीटर तासाच्या वेगाने जात आहे. किलोमीटर तास आणि 6 किलोमीटर तासाच्या वेगाने जात आहे. त्यांच्या मागून येणारी एक रेल्वे त्यांना अनुक्रमे 9 सेकंद आणि 10 सेकंदात पार करते. तर काय म्हणताय? हा पहिला माणूस आहे. हा पहिला माणूस आहे. हा दुसरा माणूस आहे. बरोबर. हे दोन्ही एका दिशेने जात आहे. यांच्या मागून येणारी रेल्वे हे लाल कलरच्या मध्ये आहे, ही रेल्वे आहे यांच्या मागून येत आहे. ते डायरेक्शन सेम आहे. तर काय होते यांची? जेव्हा डायरेक्शन सेम असेल तर काय होते? तेव्हा होते वेगाची वजाबाकी होते. बरोबर. तर मग काय होईल? आपल्याला काय म्हणलं? रेल्वे गाडीचा वेग विचारला आहे. काय विचारलं आपल्याला? रेल्वे गाडीचा वेग. रेल्वे गाडीचा वेग माहीत नाही तर कोणता लागेल? तर अंतरचा फॉर्म्युला लागेल. अंतरचा फॉर्म्युला काय?
स्पीड इंटू टाईम, काय स्पीड गुणिले टाईम. आता इथे टाईम स्पीड पण दिली नाही, इथं स्पीड फक्त माणसाची दिली आहे, कोणाची दिली आहे स्पीड, माणसाची दिली आहे. आता इथं काय करायला लागेल, जेव्हा एका दिशेने जाईल, पहिला माणूस घेऊ आपण, हा हा पहिला माणूस, हा जो पहिला माणूस आहे आपण याचा घेऊ इकडे. रेल्वेची स्पीड एक्स आहे समजा, खाली एका दिशेने जर आपण वजा केली, आपण दोन्हीकडून वजा करा. पहिल्या माणसाची स्पीड किती आहे, 3 किलोमीटर, ब्रॅकेट करा इथं. त्या माणसाची स्पीड किती आहे, 6 किलोमीटर, बरोबर. आता हे किलोमीटरमध्ये आपल्या काय करायचं, इथं काय विचारलं सेकंदामध्ये सांगितलं, तर काय करायला लागेल, 5/18 याला गुन्हा लागेल, बरोबर. 500 तर याला काय करायला, इथे 5/18 गुणावं लागेल. का निघेल, यांची स्पीड निघेल, स्पीड निघेल यांची. हां, मग यांची स्पीड निघेल का, आता आपलं अंतर काढावं लागेल पहिले, अंतर. मग कळलं इथं एक्स मायनस ब्रॅकेट कंप्लीट तिला 5/18. पहिला माणूस किती वेळात पार करतो म्हणते, पहिला माणूस, पहिल्या माणसाला हे 9 सेकंदात पार करतो मध्ये, हे 9 सेकंद. मग गुणीला 9 लिहा. दोघांचं अंतर सारखंच आहे, म्हणजे जे रेल्वेची लांबी सारखीच राहील, म्हणून आपण इथं बरोबरचं चिन्ह घेतलं. एक्स वजा 6 झालं. ते काय 5/18. मग काय इथं दुसऱ्याला किती वेळ का ते क्रॉस, 8-10 सेकंदात, गुणीला 10. आता हे सॉल्व करा, हे सॉल्व केलं तर काय मिळेल, सॉल्व केलं तर 5/18 कटला, हा 5/18 कटला, बरोबर. ह्या 9नी एक्सला गुणा, 9x आलं, वजा 9×3 = 27 आलं, बरोबर. इथं काही आहे, 10ने एक्सला गुणा, 10x वजा 60, बरोबर. इकडे जाऊ, पण इकडे घेऊ, जागा नाही तर. आता ह्या एक्समधून 10x वजा, इकडे घेऊ आपण, 10x वजा 9x बरोबर 60 वजा 33 एक्स, सॉरी 60 वजा 33 नाही, 30 येईल. 60 वजा हां 27 आहे, 60 वजा 27 म्हणजे किती येईल, एक्स बरोबर 33. एक्स का पकडलो होतं आपण, पकडले होते आपण रेल्वेची स्पीड, रेल्वेची गती, आपण एक्स पकडली होती इथं, ही वाली, ही आपण एक्स पकडली होती, मग उत्तर काय निघलं, रेल्वेचा वेग किती आहे, 33 किलोमीटर प्रति तास, ही रेल्वेची स्पीड आहे. समजलं मित्रांनो. समोरचं पो, समोर काय म्हटलं आहे, एक रेल्वेगाडी एक खांब 20 सेकंदात आणि 100 मीटर प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात पार करते, तर गाडीची लांबी किती. तर मित्रांनो इथं काय केलं, एका खांबाला क्रॉस करते म्हणजे काय करते ती रेल्वे, त्या खांबाला आपण ते पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं, पहिल्या भागामध्ये काय सांगितलं, एका खांबाला क्रॉस करते म्हणजे ती रेल्वे स्वतः खांबाला क्रॉस करते म्हणजे स्वतःची लेंथ क्रॉस करते, म्हणजे स्वतःची लांबी क्रॉस करते. आणि जेव्हा एका प्लॅटफॉर्मला क्रॉस करते, तर आधी काय करते, स्वतःच्या लांबीसोबत प्लॅटफॉर्मची लांबी क्रॉस करते, प्लॅटफॉर्मची. आता काय करायला लागेल इथून, आता आपल्याला इथं काय झालं, ह्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करते तेव्हा ह्या टाईममध्ये कोणता टाईम ॲड झाला आहे, हा टाईम ॲड झाला आहे, आपल्याला इथं अंतर दिलं नाही. आता आपल्या प्लॅटफॉर्मला किती वेळात क्रॉस करते, ते काढायचं फक्त प्लॅटफॉर्मला, म्हणजे प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात क्रॉस करते, ते 30 सेकंदात क्रॉस करते म्हणजे ती स्वतःची लेंथ आणि प्लॅटफॉर्मची लेंथ ही प्लस होते. मग आता काय करायला लागेल, जो टाईम आहे ह्या टाईम वजा करा, तिला 10 सेकंद, हा काय लागेल, तिला 10 सेकंद प्लॅटफॉर्मला पार करायला लागेल, त्याची स्पीड निघेल, स्पीड किंवा निघेल, हे डिस्टन्स झालं, हे काय झालं, मग डिस्टन्स किती झालं, 100 हे डिस्टन्स झालं, डिस्टन्स 100 लिहा, डिस्टन्स म्हणजे अंतर. आता वेळ घ्या, वेळ कोणता निघेल, हा 20 घ्यायचा की 30 घ्यायचा, नाही दोन्ही नाही घ्यायचे, कारण की ह्या प्लॅटफॉर्मला क्रॉस केलं म्हणतात 30 सेकंदात आणि खांबाला 20 सेकंदात क्रॉस करते, मग ह्या 30मधून 20 वजा करा, मग फक्त प्लॅटफॉर्मला क्रॉस करायला लागणारा वेळ निघतो. प्लॅटफॉर्मला क्रॉस करायला किती वेळ लागते, मग 10, 30 वजा 20 व 10, मग गुणीला, हे काय झालं, स्पीड, स्पीड म्हणजे का वेग, हे झालं वेग झालं. नंतर काय म्हटलं, वेग, वेग गुणीला काय होते वेळ, बरोबर
वेग गुणिला वेळ बरोबर काय होते, ते होते लांबी म्हणजे अंतर. वेग का ती रेल्वेला ती ती रेल्वे जी आहे त्या खांबाला पार करते, किती वेळात पार करते, 20 सेकंदात, म्हणून आपण 20 लिहिले. तर अंतर किती होईल मग आता, आता किती होईल अंतर, हा 10 आणि कटला एक शून्य, मग अंतर येईल 200 मीटर. अंतर येते 200 मीटर. तर काय मित्रांनो, मग 200 मीटर. आता पहा आपण, समजा आता पहा इथं, आता समजा 230 30 वजा केले आपण, 300, सॉरी किती, 200 मध्ये ह्या रेल्वेची पहा स्पीड निघते. आता रेल्वेची पहा किती निघल, 200 मीटर काय आहे, रेल्वे गाडीची लांबी आहे बरोबर. आता 200 भागीला 10 करा, 200 भागीला किती, 20, हे वाले 20, सॉरी 10 नाही, हे 20 करा, किती निघले, 10 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंड हे 10 मीटर पर सेकंद हे स्पीड निघली. आता प्लॅटफॉर्म पहा, प्लॅटफॉर्मला किती, 100 मीटर प्लॅटफॉर्म आहे. दोघाची वजाबाकी केली आपण, किती होईल, 10 आलं, ते 10 आलं उत्तर. आता पुन्हा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेची करू. प्लॅटफॉर्मची लांबी 100, रेल्वेची लांबी 200 बरोबर. यांची लांबी किती होते, 300. प्लॅटफॉर्मला पार करायला किती वेळ लागते, 30 सेकंद, मग भागीला 30 करा, ते किती स्पीड, 10ची साली आली. मग आपलं उत्तर हे बरोबर आहे. तर आता मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपला. आपले रेल्वे टॉपिकचे जे मोस्ट आय एम पी गणित आहे ते आपण संपवले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.